नमस्कार मंडळी, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज रविवारचा दिवस आहे आणि सकाळ सकाळ मस्त असं उपीट केलेलं आहे, शेंगदाणे वगैरे टाकून एकदम सुंदर नाश्ता करून झाला आणि सावलीचा अजून नाश्ता चालूच आहे बघा। इथे मला आज सगळं घर आवरून काढायचं होतं, कारण इतका पसारा ह्या मुली करतात ना 8-10 दिवस आणि रोज काय आवरायला जमत नाही। त्यामुळे मग एकदाच रविवारी आणि मूड असेल त्या दिवशी बरं का, दर रविवारी तर नाही होत, पण आपल्या बायकांचं कसं असतं ना की आपल्याला ज्या दिवशी काम करायचा मूड असेल ना, मग त्या दिवशी आपण सगळं घर अगदी स्वच्छ नीटनेटकं आवरून काढतो। आणि आमच्या घरामध्ये 2 मुली असल्यामुळे सगळीकडे पसारा असतो। जोपर्यंत त्या मोठ्या होत नाही, त्यांचं जरा थोडं त्यांना समजत नाही, मॅच्युअर होत नाही, तोपर्यंत हे चालूच राहायचं नाही का। त्यामुळे मग पहिलं काय व्हायचं, माझी खूप त्यांच्यावरती चिडचिड व्हायची मुलींवरती, की हे उचलून ठेवत नाही, ते उचलून ठेवत नाही। आणि आता मुलींचं घर असल्यामुळे कसं त्यांच्या क्लिप्स, कंगवा, पावडर, टिकल्या असं खूप काही गोष्टी अशा एका जागी नसतात, सगळीकडे फेकलेल्या असतात। सॉक्स, हेअरबँड, वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्ट, जॅकेट्स, स्वेटर्स, पॅन्ट्स, शर्ट्स सगळ्या घरात पसरलेलं असतं। आणि किती पण आवरा बरं का, त्याचं त्यांना म्हणजे हे वाटत नाही की मम्मासारखं आवरती आपण उचलून ठेवावं वगैरे। लहान आहेत ना त्याच्यामुळे अजून काही त्यांना एवढं समज नाही आहे। तर आज मी पूर्ण सोफा क्लीन करायचं ठरवलं होतं, पण टी व्हीच्या समोरचे जे कप्पे आहेत ना केलेले, तर तिथे ड्रॉवर नाही केलेले, हे फर्निचर आत्ता रिन्यू करून घेतलेलं आहे आम्ही। तर त्यामुळं तिथे ड्रॉवर नाही बसवलेले। मी म्हटलं ओपन का ठेवावं, तर मुलींना कसं हे त्यांचे रायटिंग पॅड्स वगैरे, कंपास, पेन्सिल्स, बॉक्स हे असं सगळं पटकन समोर ठेवता येतं, म्हणजे क्लासला किंवा स्कूलला जायचं असेल तर पटकन सापडतं। त्यामुळे मग तिथे ड्रॉवर नाही घेतले। आणि मेन महत्त्वाचं ड्रॉवर न करण्याचं कारण काय आहे, आमचा टी व्ही आहे ना इकडे, हे समोर तुम्हाला दिसतंय ना ब्लॅक कलरचं, तर तिथे होता पहिला टी व्ही आणि त्याला खाली 2-3 ड्रॉवर होते बसवलेले। तर शर्वीने काय केलं, त्या ड्रॉवर उघडायची आणि त्याच्यात जाऊन बसायची, त्याच्यामुळे त्याचे जे रनर आहेत ना तर ते खराब झाले। आणि मग सासरे इतके ओरडले आम्हाला की तुम्ही लक्ष देत नाही म्हणून, पण ती ऐकतच नाही, ती बारकी मुलगी आहे ना फारच हट्टी आहे। त्यामुळं मग मी इथं ड्रॉवर बसवण्याचा निर्णयच नाही घेतला, नकोच म्हटलं ते। मग टी व्ही वगैरे सगळं इथलं साफ करून घेतलं आणि त्या खालच्या कप्प्यातले पण सगळे न लागणारी कागद वगैरे सावलीला म्हटलं की ते आवरून ठेवू सगळं। एकदा आवरून घेतलं ना की हे 1-2 तासाने परत होणार आहे मला माहिती आहे, पण तरीही तिला म्हटलं घे बाई आवरून, ते थोडीशी तेवढीच मला मदत होईल। मध्येच ही मुलं आली आणि परत शर्वीला बाहेर जायचं होतं, म्हटली मला जायचं आहे। मग मी झाडून काढायला घेतलं फायनली, सगळं झाडून झटकून झाल्यावरती। आणि तो एक सोफ्याच्या खालचा कप्पा काढला तर त्याच्या खाली इतकी घाण निघाली। मुली आहे ना काही सांडवतात पाणी वगैरे, तर ते सगळं त्याच्या खाली जाऊन बसतं आणि मग ते चिकट होतं आणि मग धूळ वगैरे जाऊन बसले की ते फारच खराब होतं। आणि माझ्याकडे आहेत ताई बरं का झाडू फरशीला, पण प्रत्येक वेळी असं काढून द्यायला आपल्याला जमत नाही, त्यांना एवढा वेळ नसतो ना की सगळं काढून मग त्या पुसून लावून परत ठेवतील। सांगितलं तर करतात, पण तेवढं म्हटलं नकोच हे करायला, त्या येईपर्यंत कधी थांबणार ना आपण। त्यामध्ये मध्ये मध्ये बघा या मुलींचं येणं जाणं, गाडी नेणं चालूच आहे। मग ते पूर्ण 3 कप्पे काढून घेतले मी आणि मग ते स्वच्छ झाडून आणि पुसून घेतले। किती घाण निघाली बघा त्याच्याखाली, काय काय ह्या मुली टाकतात त्याच्याखाली, काय 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 सापडलं मला। आणि तरी सारखं वरचेवर आवरत असते, नाहीतर आत्तापर्यंत घराची कचराकुंडी झाली असती। सारखं आवरायला लागतं आणि शेवटी तर घर आहे, आपण राहतो म्हटल्यावरती आवरणं भाग आहे। पण एकटी असल्यामुळं खूप लोड येतो माझ्यावरती सगळंच करायचं। आणि जोपर्यंत पार्लर होतं तोपर्यंत मग 2 जणी होत्या माझ्याकडं कपड्याला, भांड्याला आणि फरशीला पण आता काय होतं, आता मी घरीच आहे शर्वीसाठी ना, तर शर्वी आता पुढच्या वर्षीपासून 1लीला जाईल, तेव्हा मग मी कुठे मोकळी होईल असं वाटतंय मला, पण काय माहिती, आता माहीत नाही मला मी कधी नेमकी आयुष्याच्या संसाराच्या रहाटगाडग्यातून मोकळी होईल। तर ती 1लीला गेली ना की तिचं फुल टाईम स्कूल होईल, आता ती सिनियर KGला आहे, त्यामुळे मग ती कोणाकडे राहत नाही, म्हणून मग मला घरी राहणं भाग आहे। तर तिचे केस पुन्हा वाढले होते बघा, मी आत्ता 15-20 दिवस पण नाही झाले, ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं केस कट केलेले, तर इतके केस वाढले होते तिचे। मग आता तिला आहे ना पार एकदम बारकी करून टाकली केस तिची। ती थोडीशी नाराज झाली की मम्मा असं का केलं तू, पण सारखे केस वाढतात आणि मग सारखीच कापायला अर्धा-1 तास जातो त्याच्यामध्ये तिला रेडी करण्यामध्ये, त्यामुळं मग बारीक करून टाकली। ब्युटिशियन असल्याचा एक हा फायदा होतो की घरीच पोरींची केस वगैरे कापायला हे होतं। आणि आज फायनली
पाऊस जरा बंद झाल्यामुळे गादी टाकून घेतली बाहेरची आणि त्याच्यावरती व्यवस्थित लोड वगैरे लावून घेतले. पोरींना बसायला वगैरे दिवसभर होतं आणि खेळायला होती त्यांना ती जागा. खेळणी वगैरे अस्ताव्यस्त पसरलेली असतात, मग ती सगळी गॅलरीमध्ये टाकली की हॉल जरा रिकामा होतो. आणि अंथरुण अजून तशीच पडली होती बघा. एक 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 रूम मी आवरायचं चाललं होतं. आता हॉल आवरून झाला, गॅलरी आवरून झाली, आता इकडे बेडरूममध्ये आले. आज बेडशीटं वगैरे सगळी बदलून टाकली आणि तसं 3-4-5 दिवसांनी बदलते मी, कारण मुली त्याच्यावरती सांडवतात बरंच काही ना. आणि कपडे थोडेसे पडलेले ते पण घडे घातले. सावलीने घातलेले कपडे त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवले ते, मग तिला ते धुवायला टाकायला सांगितले. आणि हे बेडशीट टाकायचं एक मोठं दिव्य असतं माझ्यासाठी, कारण काय माहिती मला जमतच नाही. मी किती 4 वेळा टाकू दे तिला काढून काढून परत, तरी मला काही ते जमत नाही टाकायला. शेवटी फायनली ह्यांनी मदत केली तेव्हा ते बेडशीट लागलं. आणि त्यांचा हात लागल्याशिवाय ते मला असं बेडशीट असं परफेक्ट झाल्यासारखं वाटतच नाही अजिबात. सो त्यांना बोलवलं, मी टाकण्याचा प्रयत्न करत होते, मग ते आले. त्यांनी सगळं काढलं परत एकदा आणि मग ते व्यवस्थित बसवलं. आणि मग बघा किती परफेक्ट बसलं आहे ते. असं माझ्या मनासारखं माझ्या हाताने बसत नाही ते बेडशीट, माहीत नाही का. आणि मग त्यानंतर गॅलरी एकदम स्वच्छ क्लीन झाली होती. हॉल सुंदर बघा क्लीन केला होता मी, आणि बेडरूमसुद्धा क्लीन झाली होती. मुलींना बसायला फार छान जागा झाली होती. तर ह्या दोघींची मध्येच भांडणं झाली, सावली आणि शर्वीची. तर ही शर्वी रडत रडत आली बघा, आता मागे लपली आहे माझ्या. आणि दोघींची काय भांडणं चाललेली काय माहिती. बराच वेळ खेळतात एकत्र पण भांडतात पण तेवढ्याच. आणि सावलीला तिच्याशिवाय जमत नाही अजिबात, पण भांडायचं तर असतं. काहीतरी तिची वस्तू घेतली होती वाटतं, त्याच्यामुळे चालला होता गोंधळ. त्यानंतर मग केक बनवले, कपकेक घरी. याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, शॉर्टमध्ये टाकलेला आहे, एकदा चेक करून घ्याल. प्रेमिक्सचंच चॉकलेट केक बनवले. मुलींना त्याच्यावर क्रीम वगैरे नसल्यामुळं त्याच्यात दूध टाकून खातात बघा. मग दुधाचं पातेलं आम्ही जवळच घेऊन बसलो आहे. ही अशी रविवारची मजा मस्ती चालू आहे फॅमिलीची. 2 मुली आणि आम्ही दोघं. तर एकमेकांना केक देणं चालू आहे. ही तिचा मागते, ती तिचा मागते. प्रत्येक वेळी थोडं थोडं दूध घेतात ते. आता पप्पांना दिलं बरं का केक, हिनी बारकीनी असा मागून घेतला माझ्याकडनं आणि मग पप्पांना दिला तिने थोडासा तिच्या. सगळं खाऊन वगैरे झालं आमचं. मस्त एन्जॉय करत दिवस काढला. आता काय उपीट खाल्लं होतं, केक खाल्लं होतं, मग दुपारची काही भूक नव्हती असा माझा ग्रह होता. पण थोड्या वेळाने तेच मला म्हटले की बाई स्वयंपाकाचं बघ, भूक लागली. मग आता काय करायचं विषय चालला. आता सारखं नॉनव्हेज नको वाटतंय, किंवा आता परत पुढच्या आठवड्यात बऱ्याच वेळा होणार आहे नॉनव्हेज. म्हणून मग हे मला म्हटले मस्त असं भरलेलं वांग्याची भाजी कर आणि भाकरी कर. तर भाकरीचं पीठ तर नव्हतं, ज्वारी दळायला टाकली होती. मग मस्त वांगं केलं भरलेलं आणि छान चपात्या केल्या. आणि मुलींचं पाणी एकतर आज आलं नव्हतं. सकाळपासून काय प्रॉब्लेम झाला होता मोटर बिघडली होती. मग सावलीने आंघोळ नव्हती केली, आमची सगळ्यांची झाली होती, फक्त सावली राहिली होती. मग ती प्युरिफायरच्या पाण्याने तोंड धुतीये बघा. फेस वॉश तिथे करणार आहे आता ती त्या पाण्याचं. काय म्हणजे ना मुलींचं एक एक असतं बाई खरंच. आता ह्या तिघांची इथं भांडणं चालली होती त्या झोक्यासाठी. मी सारखा तो झोका वर टाकते आणि ह्या सारख्या खाली काढतात खेळायला. एका झोक्यावरती 3-3 जण लटकतात बघा. आता पडणार नाही का सांगा बरं. ते पत्र्याच्या ह्याला लटकवलेलं आहे वर. ऐकत नाहीत ह्या मुली. असा होता माझा रविवारचा दिवस. बाय.